नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, लेक लाडकी योजना, ज्या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर मुलीला 1 लाख रुपये दिले जातात, ही राज्य सरकारच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या लेक लाडकी योजनेबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला, तसेच ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर मित्रांनो, यामध्ये बघा, तुम्ही पाहू शकता की मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला। या योजनेतून मुलींना सक्षम बनवण्यासाठी त्यांचे शिक्षण योग्यरित्या व्हावे यासाठी शासनाकडून वयाच्या म्हणजेच की मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्ष मुलीचं पूर्ण म्हणजेच की मुलगी ही दृढ होऊपर्यंत मुलीला टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये हे सरकारच्या वतीने दिले जातात। आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा किंवा याची पात्रता काय असते याबद्दलची माहिती देखील आपण खाली सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये बघा, या योजनेचा मूळ असलेला उद्देश म्हणजे काय आहे की मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, त्यासोबतच मुलींचा जन्मदर वाढावा, तिच्या शिक्षणास चालना मिळावी, मुलींचे कुपोषण कमी व्हावे या बाबींचा विचार करून राज्य सरकारद्वारे लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, आज आपण पाहत आहोत की राज्यामध्ये, देशामध्ये सर्वत्रच मुलींचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे। जन्मदरामध्ये देखील मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर हा मोठ्या प्रमाणावर घटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्येच आता मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मुलींचे शिक्षण अजून चांगले करण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे। आता यामध्ये बघा, मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करून सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे। या अंतर्गत शेवटच्या घटकांचा लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन याबद्दलची जागृती देखील करण्याचे आवाहन देखील यामध्ये करण्यात आले आहे। आता यामध्ये तुम्ही पहा, या योजनेची मूळ पात्रता काय असणार आहे, म्हणजेच की याचा लाभ कोण घेऊ शकतो। तर या योजनेत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली, कारण योजना ही एप्रिल मध्ये सुरू करण्यात आली आहे। 2023 सालापासून योजना ही अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे 1 एप्रिल 2023 नंतर तुम्हाला जर मुलगी असेल, मुलीला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये मिळणार आहेत। आता या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे। आणि यासाठी तुम्ही अर्ज कसा करायचा, तर यासाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे। अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही लेक लाडकी या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज करून घ्यायचा आहे, कारण यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया स्वीकारली जात नाही। त्यामुळे तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच याचा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल। आता 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना, त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल। यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची टाकण्याची आवश्यकता आहे। आता याचा लाभ काय असणार आहे, तर बघा, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लाभ कोणाला मिळणार आहे की ज्या कुटुंबाकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा कुटुंबाच्या घरात मुलीचा जन्म झाल्या सदरील मुलीला म्हणजेच की सदरील कुटुंबाला 5,000 रुपये, नंतर ती मुलगी इयत्ता पहिली मध्ये गेल्याची खात्री झाल्यानंतर तिला 6,000 रुपये, त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ती मुलगी 6वी मध्ये गेल्यानंतर तिला 7,000 रुपये, 12वी म्हणजेच की कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी मुलगी गेल्यावर तिला 8,000 रुपये, आणि 18 वर्ष ज्यावेळी त्या मुलीचे पूर्ण होतील, ज्यावेळी मुलगी सदृढ होईल, ज्यावेळी मुलगी ही मोठी होईल, त्यावेळी मुलीला 75,000 रुपये मुलीच्या बँक खात्यावर जमा केले जातात, जसे करून मुलीला 1,01,000 रुपये असा एवढा चांगला लाभ हा राज्य सरकारद्वारे लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून दिला जातो। आता योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय असणार आहे, तर यामध्ये मुलीचा जन्माचा दाखला असणे आवश्यक असणार आहे। त्यासोबतच कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच की मुलीच्या वडिलांचा असेल किंवा आजोबाचा असेल, जो कुटुंब प्रमुख आहे तिच्या घरातला, तिच्या उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला तहसीलदार कडूनचा असलेला आवश्यक आहे। लाभार्थी म्हणजेच की लाभार्थीच्या मुलीचे आधार कार्ड असणे, पालकांचे आधार कार्ड, त्यासोबतच बँक पासबुकची झेरॉक्स देखील तुम्हाला देणे आवश्यक असणार आहे। रेशनिंग कार्ड आहे आणि मतदान ओळखपत्र, म्हणजेच की मुलीच्या आई वडिलांचे मतदान ओळखपत्र, ही कागदपत्र तुम्हाला घेऊन तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे। या अर्जामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमची वैयक्तिक माहिती असेल, पत्त्याची माहिती असेल, मोबाईल नंबर असेल, अपत्याची माहिती असेल, बँक खात्याचा तपशील असेल आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला आहे ही माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे।
आणि अर्ज भरून घेतल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून याची पोच पावती देखील दिली जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील लाभ देखील यामध्ये मिळणार आहे। आणि या महत्वाकांक्षी योजनेचा, या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा सर्व लाभार्थी कुटुंबांनी लाभ घेण्यासाठी देखील राज्य सरकारद्वारे वेळोवेळी आवाहन देखील करण्यात आलेले आहे। आणि लेक लाडकी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच अत्यंत मोठी योजना करण्याचे देखील उद्देश या ठिकाणी राज्य सरकारचा देखील आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या कुटुंबातील मुलीला 1,01,000 रुपये मिळणार आहेत। ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।